स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी म्हणजेच नवोदय अभ्यास. यामधीलच आपण आज विभाग पहिला मानसिक क्षमता चाचणी यामधील घटक 5 समसंबंध पाहणार आहोत. यामध्ये सुरुवातीला 2 आकृत्या दिलेल्या असतात आणि या 2 आकृत्यामध्ये काहीतरी बदल होऊन या पहिल्या आकृतीत काहीतरी बदल होऊन दुसरी आकृती बनते आणि नंतर तिसरी आकृती दिलेली असते. यामध्ये काहीतरी बदल होऊन चौथी उत्तर आकृती आपल्याला काढायची असते. या चौथ्या आकृतीला क्वेश्चन मार्क दिलेला असतो. तर यामध्ये जर आपण पाहिलं, इथं ए आणि इथं बी दिलेला आहे पहिल्या आकृतीमध्ये. जर पहिल्या आकृतीपासून काहीतरी बदल होऊन दुसरी आकृती बनली, तर यामध्ये जर आपण पाहिलं तर या पहिल्या आकृतीची आरशातील प्रतिमा इकडे आलेली आहे. तर पहा, हा बी उलटा झाला आणि हे पण असा पडला, म्हणजे ही झाली आरशातील प्रतिमा. मग या दोन्हीचा समसंबंध ओळखला आपण, तर या तिसऱ्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारचा बदल करायचा आणि चौथी उत्तर आकृती बनवायची आपल्याला, आणि ती आपल्याला पर्यायातून शोधायची आहे. तर याला जर आपण याची जर आरशातील प्रतिमा बनवली तर इथे उलटा डी बनल आणि सी सुद्धा उलटा होईल, म्हणजे अशा प्रकारची आकृती तयार होईल. आणि सुरुवातीला इथं क्वेश्चन मार्क असतो आणि आपल्याला पर्यायामधून अशी आकृती शोधायची आणि आपल्याला योग्य पर्याय निवडायचा असतो. हा प्रश्न सोडवताना आपल्याला काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे असतात. तुम्ही सुद्धा हे महत्वाचे मुद्दे वहीत लिहून घ्या आणि लक्षात ठेवा, आणि या मुद्द्याच्या आधारेच या घटकाचा छान प्रकारे सराव करा. पहिला महत्वाचा मुद्दा काय आहे पहा. पहिला महत्वाचा मुद्दा आहे आकृती चिन्हे फिरणे. यामध्ये आकृतीमधील चिन्हे एकतर घटीवत, क्लॉकवाईज किंवा प्रतिघटीवत, अँटी क्लॉकवाईज फिरतात. ते 45 अंशात, 90 अंशात किंवा 180 अंशात फिरतात. दुसरा महत्वाचा मुद्दा पहा काय. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे आकृतीची आरशातील किंवा पाण्यातील प्रतिबिंब. इथे आपण पहिल्या उदाहरणातच पाहिलं होतं वर, ते आरशातील प्रतिमा होती. हे सुद्धा शोधायचं, पण शोधताना एक लक्षात घ्यायचं, समसंबंध फक्त पहिल्या 1 आणि 2 मध्ये असतो आणि तसाच समसंबंध 3 मध्ये आणि 4 मध्ये शोधायचा. एकाच वेळेस चारही आकृतीचे निरीक्षण करायचं नाही. एका वेळेस फक्त पहिल्या आकृतीवरून दुसरी आकृती कशी बनली, कशी तयार झाली, याच गोष्टीचे निरीक्षण करायचे. तिसरा महत्वाचा मुद्दा पहा, आकृती चिन्हांचा आकार. आकृतीमधील कधी कधी चिन्ह लहान असते पहिल्या आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये चिन्ह मोठे होते. तसंच मग तिसऱ्या आकृतीत चिन्ह लहान असेल तर चौथ्या आकृतीत चिन्ह मोठे होईल. कधी लहानचं मोठे होते तर कधी मोठ्याचे लहान होते. चौथा महत्वाचा मुद्दा, बाहेरील व आतील आकृत्या चिन्हे अदलाबदल. म्हणजेच बाह्य आकृतीमध्ये एखादं चिन्ह असेल तर ते आकृती 2 मध्ये आतमध्ये जाते आणि आतमधलं जे चिन्ह असेल ते बाहेर येते. तसाच समसंबंध आपण 3 आणि 4 मध्ये शोधायचा, तयार करायचा. पाचवा महत्वाचा मुद्दा, आकृतीतील चिन्हांची संख्या वाढत जाणे, कमी होत जाणे. पहिल्या आकृतीत जर 5 चिन्ह आहे, दुसऱ्या आकृतीत 10 असेल तर मग असंच. जर तिसऱ्या आकृतीमध्ये जर तुम्हाला 6 चिन्ह दिसले असेल तर मग चौथ्या आकृतीमध्ये काय होईल, त्याची दुप्पट होईल, म्हणजे 12 होईल. हे निरीक्षण करून तुम्हाला ओळखायचं आहे आणि प्रश्न सोडवायचा आहे. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा काय आहे पहा. महत्वाचा मुद्दा म्हणजे महत्वाची नोट लिहून दिलेली आहे. पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध असतो तसाच संबंध तिसऱ्या आकृतीचा उत्तर आकृत्यामधून शोधून अचूक उत्तर काढावे. संबंध उत्तर आकृतीमधून शोधायचं आणि अचूक उत्तर काढायचं. वेगळे पर्याय असेल तर ते गाडणी पद्धतीने कट करायचे. वरील सर्व महत्वाचे मुद्दे आपल्या वहीत लिहून घ्यायचे आणि समजून घ्यायचे. काही आपण प्रश्न समजून घेऊया. पहिला प्रश्न पाहूया. पहिल्या प्रश्नाचं जर आपण पहिल्या आकृतीचं निरीक्षण केलं, ही आकृती नंबर 1, ही आकृती नंबर 2. इथं जर आपण निरीक्षण केलं योग्य तर आपल्याला दिसत आहे याचीच कणी आरशातील प्रतिमा इथे पडली आणि म्हणजे हा आकार पूर्ण झाला, म्हणजे हा आकार पूर्ण झालेला आहे.
जसाच्या तसा आकार बाजूला पूर्ण झाला आणि एक पूर्ण आकृती तयार झाली. असंच जर निरीक्षण आपण आकृती 3चं केलं, यावरून आपल्याला आकृती 4 शोधायची आहे. ही आकृती अशीच्या अशीच राहील, पर अशीच आकृती इकडे या उजव्या साईडला बनेल. म्हणजे असा जर आपण आकार शोधला तर आपल्याला डोळ्यांनी लगेच दिसल. तर आहे पर्याय क्रमांक ए. खूप सोप्या पद्धतीने आपल्याला समजलं. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 जर पाहिला आपल्याला, इथे चौरस आकृती दिलेली आहे आणि चारही कोपऱ्याला अशा तिरप्या रेषा ओढलेल्या आहे. मग चारही कोपऱ्याला तिरप्या रेषा आहे, तर आपल्याला यावरून नवीन आकार बनला. म्हणजे या पहिल्या आकृतीवरून दुसरी आकृती काय बनली पाहायचं. तर दुसऱ्या आकृतीवरून बनली आहे, पहिली आकृती जशीच्या तशी ठेवली, परंतु हा चौकोन असल्यामुळे 4 गुणाकाराचे साईन चिन्ह आतमध्ये दिलेले आहे. मग ही तिसरी आकृती पहा. तिसरी आकृती सुद्धा आपण इथे जशीच्या तशी ठेवू. मग तिसरी आकृती जशीच्या तशी कुठे आहे? इथे पण आहे, इथे पण आहे, इथे नाही. इथे हा भाग गाडलेला आहे, इथे पण नाही. इथे 2 भाग गाडलेले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी आणि डी तर कट झाला. मग ए आणि बी, तर इथे काय आहे? त्रिकोण आहे, 3 कोण आहे. तर मग इथे 4 कोण होते, तर 4 गुणाकाराच्या फुल्या होत्या. मग 3 कोण असेल तर 3 गुणाकाराचे साइन असेल, चिन्ह असेल. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 3 पाहूया. तर पहा आपण, बाहेर हा चौरस आहे आणि आतमध्ये हा काईट सारखा आकार दिलेला आहे. मग इथे काय बदल झाला ते पहा. निरीक्षण करा. योग्य निरीक्षण केलं तर आपल्याला लगेच उत्तर मिळेल. हा आतमधला जो आकार आहे तो बाहेर आला आणि हा बाहेरचा आकार आतमध्ये गेला. हा समसंबंध आपल्याला इथे शोधायचा आहे. तर हा आतमधला आकार बाहेर येईल आणि हा बाहेरचा आकार आतमध्ये जाईल. अशी आकृती जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लगेच दिसेल. तर पर्याय क्रमांक आहे सी. कारण वर्तुळ आतमध्ये गेला आणि हा त्रिकोण जसाच्या तसा बाहेर आला. म्हणजेच पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4 पाहूया. जर आपण याचं योग्य निरीक्षण केलं तर आपल्याला दिसत आहे या आकृतीची आरशातील प्रतिमा इथे पडलेली आहे. पण त्यांनी एक बदल केला. तर हा जो रेखांकित केलेला त्रिकोण आहे हा कोरा केला आणि हा कोरा वर्तुळ आहे तो रेखांकित केला. मग याचं पण आपण काय करू, याचं सुद्धा इकडे आरशातील प्रतिमा पाडू आपण. आरशातील प्रतिमा जर याची आपण इथे पाडली तर असा आकार बनेल का नाही. हे जे टोक आहे ते टोक या साईडला राहील, इथे नाही आहे. म्हणजे हे गाळणी पद्धतीनं कट झालं. इथे पहा, इथे हे टोक आहे, बरोबर आहे. आकार पण सेम आहे, हे पण सेम आहे, सगळं सेम आहे. कोऱ्याचं घट्ट झालं आणि घटचं कोरं पण झालं. म्हणजेच आपल्याला उत्तर सापडलं. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी. पण तुम्ही जर निरीक्षण केलं तर पहा, पर्याय क्रमांक सी मध्ये पण तसंच दिसत आहे. पण जर तुम्ही ह्या जे तिरप्या रेषा आहे तर ह्या तिरप्या रेषा जशाच्या तशा दिलेल्या आहेत. एकदा का आरशातील प्रतिमा पडली तर इकडे निरीक्षण करा तुम्ही. जर तिरप्या रेषा अशा असेल तर आरशातील प्रतिमेमध्ये तिरप्या रेषा ह्या अशा तयार होतात. म्हणजे हे आहे आपलं पर्याय क्रमांक बी मध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. पहा प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय दिलेले आहे. एक वर्तुळ दिला बाह्य आकृतीमध्ये आणि अंतर आकृतीमध्ये, आतील आकृत्यामध्ये एक चौकोन दिला आतमध्ये आणि एक त्रिकोण दिलेला आहे. मग झालं काय पहा, यामध्ये बदल कसा झाला. हा बाह्य आकृती वर्तुळ जसंच्या तसं बाहेरच आहे, परंतु जो वरचा भाग आहे तो 2 नंबरला आला आणि जो खालचा भाग आहे तो जसाच्या तसा एकदम आतमध्ये गेला. म्हणजे खालचा भाग आतमध्ये गेला एवढं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. म्हणजे बाहेरचा जो त्रिकोण आहे यामध्ये जर आपण समसंबंध शोधला, बाहेरचा त्रिकोण जसाच्या तसा राहील. हा जो चौकोन आहे, चौरस आहे, तो मधात येईल आणि हा वर्तुळ त्याच्या आतमध्ये जाईल. म्हणजे जिथं जर आपण निरीक्षण केलं वर्तुळ आतमध्ये, तर वर्तुळ आतमध्ये या एका आकृतीमध्ये आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6चं जर आपण योग्य निरीक्षण केलं तर काय बदल झाला ते पाहू आपण. हा इथे वर्तुळ आहे, हा वर्तुळ इथे गेला. म्हणजे एकाच चिन्हाचं निरीक्षण करायचं कधी पण. मग इथे कसा जाईल बाबा, जर आपण त्याला आरशातील प्रतिमा पाडलं तर असा जाणार नाही, कारण ह्या रेषा सुद्धा बदललेल्या आहे. त्यामुळे हे काय झालं, घटीवत फिरलं. पण किती डिग्रीमध्ये फिरलं, तर या साईडचं डायरेक्ट या साईडला आलं. म्हणजे 180 अंशामध्ये फिरलं घटीवत. मग याला सुद्धा घटीवत फिरवा आणि 180 मध्ये फिरवा. म्हणजे हा जो वर्तुळ आहे
तो वर्तुळ डायरेक्ट खाली येईल. मग खाली वर्तुळ कुठे आहे? इथे नाही, इथे नाही, इथे आहे, इथे नाही. फक्त या वर्तुळाचं जरी निरीक्षण केलं तरी आपल्याला उत्तर मिळेल पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न पहा काय म्हणते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. इथे बी आहे, इथे ई आहे. जर योग्य निरीक्षण केलं आपण, घाई करायची नाही. बी हा बीच्याच जागी आहे आणि ई हा ईच्याच जागी आहे. पण काय झालं, ह्या बीच जाग्यावरच काय झालं, हे आरशातील प्रतिमा तयार झाली जाग्यावरच, इकडे झालेली नाही. आणि ईची सुद्धा जाग्यावरच आरशातील प्रतिमा झालेली आहे. मग इथे काय होईल, या केची जागेवरच आरशातील प्रतिमा तयार होईल आणि या क्यूची पण सुद्धा जागेवरच आरशातील प्रतिमा तयार होईल. मग केची आरशातील प्रतिमा इथे आहे का? जागेवर नाही, कटलं. इथे आहे का केची? इथे आहे, परंतु क्यूची आरशातील प्रतिमा नाही जागेवर, मग हे पण कट झालं. इथे क्यू आहे, इथं चुकलेलंच आहे, इथं केची जागेवर पाहिजे होती, हे पण नाही. उरला पर्याय डी, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल इथं केची आरशातील प्रतिमा तयार झाली आणि इथे क्यूची सुद्धा आरशातील प्रतिमा तयार झाली. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 8. काय झालाय, एक त्रिकोण आहे आणि आतमध्ये वर्तुळ आहे. म्हणजे आतमधला वर्तुळ बाहेर आला आणि बाहेरचा त्रिकोण आतमध्ये गेला आणि तो रेखांकित झालेला आहे. मग पहा, जसंच्या तसं ठेवू. आतमधला त्रिकोण बाहेर काढू, पण त्रिकोणाचं टोक खाली आहे आणि बाहेरचा जो चौरस आहे तो आतमध्ये नेऊ आणि रेखांकित करू. मग आतमध्ये चौरस पाहिजे आणि रेखांकित पाहिजे. इथे आहे, इथे नाही, इथे आतमध्ये त्रिकोण दिलेले आहे. म्हणजे इथं हे पण कट, हे पण कट, हे पण कट. आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ए. 9वा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. पहा काय म्हणतो. जर इथे पहा, इथे जर आपण योग्य निरीक्षण केलं, यामध्ये चौरस आहे, त्रिकोण आहे आणि वर्तुळ आहे. सगळे घट्ट आहे, रेखांकित केलेले आहे पूर्ण. यामध्ये काय बदल झाला जर पाहिलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल, चौरस जाग्यावरच ठेवलेला, यामध्ये काहीही बदल झालेला नाही. हा त्रिकोण खाली आला आणि हा वर्तुळ वर गेला, पण ही आकृती वर जाऊन कोरी झालेली आहे. मग इथे सुद्धा तसंच पाहायचं, या साईडचा वर्तुळ जसाच्या तसा. मग इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. मग आता काय करू, हा चौरस काय होईल, हा चौरस खाली घेऊ आणि हा त्रिकोण वर देऊ. पण हा वर जाणारा त्रिकोण कोरा होईल आणि चौरस जसाच्या तसा राहील. म्हणजे त्रिकोण कोरा कुठे आहे बघ, इथे नाही, इथे नाही, इथे आहे, इथे आहे. म्हणजे पहिले दोन कट झाले. मग आता काय करू, त्रिकोण आपल्याला कोरा पाहिजे पण चौरस जसाच्या तसा पाहिजे रेखांकित. त्रिकोण कोरा आहे आणि चौरस कोरा आहे, हे पण कट झालं. त्रिकोण कोरा झाला आणि चौरस जसाच्या तसा आहे रेखांकित, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. चला तर शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 मध्ये काय दिलेला आहे, हा पाठ त्रिकोण दिलेला आहे आणि त्रिकोण मध्ये हे बाहेर बाहेर दिलेला आहे, ज्याला आपण बाह्य आकृती म्हणू शकतो. बाहेर हा छोटासा वर्तुळ, हा प्लस आतमध्ये आहे, अंतर आकृती आहे, आतमध्ये दिला छोटासा प्लस आणि हा बाहेर दिला चौरस. यामध्ये काय बदल होऊन ही आकृती क्रमांक 2 बनली हे पाहू आपण. तर हा जो वर्तुळ आहे, तर हा वर्तुळ खाली आला, म्हणजेच कसा फिरला, प्रतिघटीवत खाली आला पण आतमध्ये गेला. हा प्लस आतमधला बाहेर गेला आणि हा चौरस बाहेरचा आतमध्ये गेला. म्हणजे असा प्रतिघटीवत हे चिन्ह फिरत आहे, पण आतमधलं चिन्ह बाहेर जात आहे आणि बाहेरलं चिन्ह आतमध्ये येत आहे. याचं सुद्धा तसंच निरीक्षण करू आपण, यामध्ये बनवू आपण. इथे जर आपण निरीक्षण केलं तर इथं मायनसचं चिन्ह आहे. मायनसचं साईन कुठं आहे, मायनसचं साईन बाहेर आहे. मग इथे कुठे जाईल, आतमध्ये जाईल. आधी एकाच साईनचं निरीक्षण करायचं. मग इथे आहे का, आतमध्ये नाही आहे, म्हणजे कट झालं. इथे आहे का मायनस आतमध्ये, नाही, कट झालं. इथे आहे का मायनस आतमध्ये, नाही, हे सुद्धा कट झालं. इथे आहे का मायनस आतमध्ये, तर आहे. फक्त एका आकाराचं निरीक्षण करून सुद्धा आपलं उत्तर निघू शकते. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. अशाच प्रकारे आपण सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्न क्रमांक 11 पासून ते प्रश्न क्रमांक 60 हा स्वाध्याय पूर्ण सोडवायचा आहे.
आणि स्वतःच मागे उत्तर चेक करायचे आहे. चुकलेले प्रश्न समजून घ्यायचे आहे. नसेल समजले तर मला कमेंटमध्ये विचारायचे. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या या चॅनलला मॅथ मित्र श्रीकांत सर याला सबस्क्राईब करा आणि नवोदयचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.